हाय फ्रेंड्स, इम्पॉर्टन्स ऑफ टाईम, वेळेची किंमत करा, वेळ तुमची किंमत करेल, ह्याच विषयी आपण आज इथे जाणून घेणार आहोत। वेळ हातातून रेती निसटते त्याप्रमाणे वेळसुद्धा निघून जात असते। त्यासाठी वेळेची कदर करणे खूप गरजेचं आहे। आपण जर ह्या मुठीमध्ये रेती पकडलं तर ते रेती हळूहळू का होईना निसटत जाते। ह्याच पद्धतीने आपला वेळसुद्धा जो आहे तो सुद्धा निसटून जात असतो। वेळ हातातून रेती निसटते त्याच पद्धतीने वेळसुद्धा निघून जात असते। त्यासाठी वेळेची कदर करणं खूप गरजेचं आहे। जो व्यक्ती वेळेची किंमत करते त्याची वेळ किंमत करते। वेळ ही जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे। वेळेची किंमत हे पैशापेक्षा जास्त आहे। वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे, कारण गेलेले पैसे आपण कमवू शकतो पण गेलेला वेळ हा आपण परत मिळवू शकत नाही। पण काय होत असतं, एकदाचा वेळ गेला की आपण ते हातून गमावून बसतो। एकदाचा पैसा गेला की तो आपण कमावू शकतो पण गेलेली वेळ आपण कमवू शकत नाही। सकाळला जर 11 वाजले तर आपण 11 आता वाजवू शकत नाही, कारण ती वेळ गेली आहे। तर ह्याच पद्धतीने वेळ निघून जाण्यापूर्वीच आपल्याला वेळेची कदर करणे खूप गरजेचं आहे। गेलेली वेळ आपल्याला काही केल्या कमवता येत नाही। एक सॉन्ग आहे बघा हिंदीमध्ये, सुबह आती है रात जाती है, वक्त चलता ही रहता है रुकता नहीं, एक पल में आगे निकल जाता है आदमी इससे देख पाता नहीं, और पर्दे पे मंजर बदल जाता है एक बार चला जाता है, जो सुबह शाम दिन रात फिर वो नहीं आते हैं जिंदगी के सफर में। म्हणजे एक वेळा सकाळ येते आणि रात्र जाते आणि वेळ ही चालतच राहते, तो कुणासाठी थांबवून ठेवत नाही। हे जिंदगी आहे, जिंदगीचा सफर हा असाच चालू राहतो। ते मराठीमध्ये अजून सांगायचं मध्ये, वेळ हा फुकट मिळतो पण तरीही तो अमूल्य आहे। तो विकत घेता येत नाही पण तो मिळवता येते। तो वेळ हा जपून ठेवता येत नाही पण वेळ घालवता येतो। तो साठवता येत नाही पण जगता येतो। पण एकदा वेळ गमावला तर तो परत मिळवता येत नाही। तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शनचं सुद्धा आहे। आज आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करणार असं विचार करत असतो, फक्त विचार करतो, पण ते उद्या जाऊन लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कन्सिस्टन्सीने मी फॉलो करणार लॉ ऑफ अट्रॅक्शन असं करत नाही। उद्या मी जाऊन मेडिटेशन करतो असा विचार करतो आणि टाईम निघून जातो। आज करणार, उद्या करणार, जाऊ दे उद्या करतो, असं वेळ जाऊ दे आज नाही केलं उद्या करतो असं म्हणत तो वेळ निघून जात आहे। पण तुम्ही मेडिटेशन करत नाही आहात, लॉ ऑफ अट्रॅक्शनला चांगल्या पद्धतीने फॉलो नाही करत आहात, कन्सिस्टन्सी ठेवत नाही आहात, तर तो वेळ निघून जात आहे। तुमच्या निगेटिव्हिटीचा जो गड्डा आहे तो अजून खोलवर रुजत चाललेला आहे। पण त्या निगेटिव्हिटीला भरून काढणे हे तुमचंच काम आहे। तुमच्या लाईफचे क्रिएटर तुम्ही आहात, तर दुसरे कोणी येणार नाही हा तुमचा निगेटिव्हिटीचा गड्डा भरून देण्यासाठी। म्हणून तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करणे खूप महत्त्वाचं आहे। ज्याप्रमाणे ही वेळ निघून जात आहे त्याप्रमाणे तुमचं सुद्धा वेळ निघून जात आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो नाही करत आहात। तुम्हाला जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल माहिती झालं म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही एक भाग्यशाली इंसान आहात, तर याचा फायदा तुम्ही घ्या। वेळ निघून जात आहे, परत मिळवता येणार नाही, म्हणून निगेटिव्हिटीचा गड्डा भरून काढा। हीच वेळ आहे तुम्हाला निगेटिव्हिटीचा गड्डा भरून काढण्यासाठी आणि पॉझिटिव्हिटीमध्ये एंट्री करून तुमचं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करण्यासाठी, लाईफला चांगल्या आनंदाने जगण्यासाठी। थोडा वेळ जर काढून केले तर तुमचं कन्सिस्टन्सी मेंटेन होणार आणि तुमच्या सक्सेसची चाबी हे कन्सिस्टन्सी आहे, तुमच्या सक्सेसची चाबी आहे। आणि निगेटिव्हिटीचा गड्डासुद्धा तुम्ही भरून काढू शकता ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निकमुळे, मेडिटेशनमुळे, ग्रॅटिट्यूड जर्नलमुळे तुम्ही हॅपी राहू शकता। नंतर तुम्ही पॉझिटिव्हिटीने राहू शकता, पॉझिटिव्हिटी मॅनिफेस्ट करू शकता। पॉझिटिव्हिटीने मॅनिफेस्टेशनसुद्धा पूर्ण होत असते। एकदाची वेळ असतानाच हे काळजी घ्या आणि वेळेचं महत्त्व समजा। तुम्ही जर वेळेची कदर करणार तर वेळ तुमची कदर करेल। वेळ असतानाच
ह्या सर्व गोष्टीची वेळेची किंमत कराल आणि तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आले आहात तर लॉ ऑफ अट्रॅक्शनची सुद्धा कदर करा. तुम्हाला मेडिटेशन आज करायचं आहे तर आजच करा. ग्रॅटिट्यूड करायचं आहे तर तुम्ही आजच करा. जे काही मॅनिफेस्ट करायचं आहे तुम्हाला आजपासून सुरू करा. कन्सिस्टन्सी मेंटेन करा आणि ही वेळेची किंमत तुम्हाला समजणे खूप इम्पॉर्टन्स आहे. वेळेची किंमत करा, कदर करा. वेळ तुमची किंमत करेल. लॉ ऑफ अट्रॅक्शनची कदर करा. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमचं मॅनिफेस्टेशन करणार. ओके, तर हे आहे इम्पॉर्टन्स टाईमाचं, वेळेचं. हा व्हिडिओ आवड